बघा, पोरं आमच्या तिथले बाहेर खेळत होते आणि आता त्यांच्या डोक्यामध्ये एक नवीनच कल्पना, काही पण खेळ खेळतात. फुटबॉल खेळतं हे तर चांगले अतिउत्तम आहे. तेवढ्यात नीलू पण आली. तिला वाटलं ही काय करते काय नाही, त्यामुळे ती हसत होती. घड्याळ जाऊन बघते तर काय 6:30 वाजून गेले होते आणि आमचं हे घड्याळ बंद पडलं होतं. माझ्या लक्षात पण नव्हतं घड्याळ बंद पडलं म्हणून. ते मी खूप घाबरून गेले, कारण की स्वयंपाकाला खूप उशीर झाला होता आणि मटण यायला थोडा उशीर होता, कारण की मामांना खायचं होतं माझ्या हातचं मटण. म्हणून म्हटलं थोडा उशीर होणार होता, म्हणून म्हटलं चल तोपर्यंत पटकन पीठ वगैरे भिजवून घेते आणि चपात्या लाटून घेते. म्हटलं जेव्हा येईल तेव्हा मटण करेल. आणि चपात्या लाटून झाल्या माझ्या, मी तुम्हाला दाखवू नाही शकले, सॉरी. आणि म्हटलं चल तवा गरम आहे तोपर्यंत म्हटलं कापून घेते कांदा. आणि कच्चा कच्चा कांदा कापल्याच्या नंतर माझ्या डोळ्यातून डायरेक्ट धाराच आल्या. चांगल्याला हा कांदा रडवतो बरं का. आणि फ्रीजमध्ये मी खोबरं ठेवलं होतं. मला खोबऱ्याचं जास्त मी यूज करत नाही, कारण की मी खोबरेच खात नाही, म्हणून मी फ्रीजला खोबरं स्टोअर करून ठेवलं होतं. आणि खोबरं किसायची माझ्या काही वेगळीच टेक्निक बघा, बघितली असेल तुम्ही. आणि मटणाच्या भाजीला चांगला कांदा कापून घ्यायचा आणि मसाला चांगला भाजायचा. आणि बाबा मला